नमस्कार सर्वांना. आज आपण 12वा चॅप्टर आत्मनेपदिया मधील एक्सरसाइज म्हणजेच भाषा अभ्याससह पाहणार आहोत. ओके, सो लेट्स बिगिन विथ एक्सरसाइज. फक्त सुभाषिते एका व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहेत. सुभाषिते व त्यांचा अर्थ हा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. आणि आता हा जो तिसरा व्हिडिओ आहे आपला, तो आपल्या भाषा अभ्यासावर असणार आहे. ओके, श्लोक नंबर 1. आता श्लोक नंबर 1 काय आहे पहा. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. आता याचा अर्थ आपल्याला माहितीच आहे. आता बघा प्रश्न काय आहे. श्लोके म्हणजेच श्लोकामध्ये आत्मनेपदी क्रियापदम किम, आप म्हणजे आत्मनेपदी. आता श्लोकामध्ये आत्मनेपदी क्रियापदम किम, आत्मनेपदी क्रियापद श्लोकामध्ये कोणती आहेत तर बघा, हे जे पिंकमध्ये आहे, जे पिंकमध्ये बोल्ड आहे ते तुमचं काय आहे तर आत्मनेपदी क्रियापद आहे. सो इकडे उत्तर काय येईल, विद्यते. विद्यते म्हणजे असणे. ओके, विद्यते. तर तुम्ही कसं पूर्ण उत्तर लिहाल याचं, श्लोके आत्मनेपदी क्रियापदम विद्यते अस्ति. ओके, अधोदत्तानां शब्दानां कृते श्लोके आगतान शब्दान लिखत. म्हणजे हे जे खाली अधोदत्तानां शब्दानां, हे जे खाली हे जे 2 शब्द दिलेत त्यांच्यासाठी श्लोकामध्ये कुठले बरं शब्द आलेले आहेत तर पहिला आहे सरस्वती. तर तुम्हाला माहिती आहे सरस्वतीसाठी मी सांगितलेलं होतं भारती. सो सरस्वतीसाठी कुठला आलेला आहे भारती. आणि अद्वितीय म्हणजेच इनक्रेडिबल. सो तिचा जो कोश आहे तो कसा आहे, इनक्रेडिबल आहे. सो अपूर्व, अद्वितीय मीन्स अपूर्व. ओके, आता बघा विरुद्धार्थक शब्द लिखत. विरुद्धार्थ म्हणजे ऑपोजिट्स, अँटॉनिम्स. आता बघा व्ययः, व्ययः, व्ययः साठी काय आहे आयः. आणि वृद्धिही, वृद्धिही साठी इकडेच आहे बघा क्षय. वृद्धिही क्षयः. आता श्लोक नंबर 2. श्लोक नंबर 2 काय आहे तर मारुती रायाची स्तुती आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम आपल्याला माहिती आहे. ओके, सो श्लोके क्रियापदम किम, श्लोकामध्ये क्रियापद कुठलं आहे तर प्रपद्य हे एकच क्रियापद श्लोकामध्ये आहे. श्लोके क्रियापदम प्रपद्ये अस्ति. आता जाल रेखाचित्रम पूरयत मध्ये आहे श्रीरामदूतः. आता मी तुम्हाला जेव्हा श्लोक एक्सप्लेन करत होते तेव्हा सांगितलं होतं की हनुमानासाठी हे जे आहेत शब्द मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम आणि श्रीरामदूतम, हे जे सगळे विशेषण आहेत, ॲडजेक्टिव्ज आहेत, ती मारुती रायासाठी हनुमानासाठी आलेली आहेत. तर त्यातलं एक ॲडजेक्टिव्ह त्यांनी इकडे दिलेलं आहे, म्हणजेच विशेषण दिलेलं आहे. बाकीची तुम्ही लिहा. तर बघा श्रीरामदूतः दिलंय तिथे, श्रीरामदूतम द्वितीयामध्ये नाही आहे, तर आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये लिहायचं आहे. तर तुम्ही काय लिहू शकता, मनोजवमचं मनोजवः, मारुततुल्य वेगः, जितेंद्रियः, बुद्धिमतां वरिष्ठः, वातात्मजः, वानरयूथ मुख्यः. तर तुम्ही कुठलेही 4 लिहू शकता. मनोजवः, त्यानंतर मारुततुल्य वेगः, जितेंद्रियः, आणि वानरयूथ मुख्यः किंवा वातात्मजः. ओके, सो ही सगळी काय आहेत ॲडजेक्टिव्ज, त्याला आपण काय बोलतो विशेषण. आता बघा तिसरा श्लोक. श्लोके क्रियापदम किम. आता लेट्स मूव्ह हिअर. आता क्रियापद इकडे एकच आहे शोभते. शोभते आत्मनेपदी क्रियापदम अस्ति. सो श्लोके क्रियापदम शोभते अस्ति. विशेषण विशेष्य संबंध
म्हणजेच काय, ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन, विशेषण विशेष्य, ॲडजेक्टिव्ह नाऊन संबंध आपल्याला लिहायचा आहे. कुसुमम इत्यस्य द्वे विशेषणे लिखत. 2 विशेषणं आपल्याला लिहायचे आहेत. कोणासाठी, तर कुसुमम. कुसुमम म्हणजे फ्लावर. तर कुसुममसाठी 2 विशेषणं कोणती आहेत? कुसुमम वर्णसंपन्नम गंधहीनम न शोभते. म्हणजे कसं फ्लावर शोभा नाही देत, जे वर्णसंपन्न आणि गंधहीन. तर तुम्हाला 2 विशेषणं कोणती मिळाले तिकडे? वर्णसंपन्नम आणि गंधहीनम. वर्णसंपन्नम आणि इथे लिहिते गंधहीनम. वचनम इत्यस्य द्वे विशेषणे लिखत. आता बघा, वचनमसाठी कुठली 2 विशेषणं आलेत? न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम. तर वचनम कसं, तर क्रियाहीनम आणि मधुरम. सो तुम्ही इकडे लिहा लगेच, मधुरम आणि क्रियाहीनम मीन्स विदाऊट ॲक्शन आणि मधुर. ओके, सो ही 2 विशेषणं म्हणजेच ॲडजेक्टिव्ह वचनमसाठी आलेली आहेत. आता श्लोकात पंचमी आहे बघा ही. श्लोकात समानार्थक शब्दांचिनुत, म्हणजे चिनुत म्हणजे टू काय त्याला म्हणतात आपण, शोधणे. तर श्लोकात कुठले बरं समानार्थी शब्द आहेत? फॉर दिस 3 वर्ड्स आपल्याला श्लोकातून एक समानार्थी सिमिलर शब्द लिहायचा आहे. प्रसूनम, सुमनम, पुष्पम. म्हणजेच आता जरी तुम्हाला प्रसूनमचा अर्थ नाही कळला, पण तुम्हाला माहिती आहे पुष्पम म्हणजे पण फूल, सुमन म्हणजे सुद्धा फूल. सो पुष्पम, सुमनम, प्रसूनमसाठी श्लोकामध्ये कुठला बरं शब्द आलाय फुलासाठी? कुसुमम. कुसुमम. आणि वचः उक्तीही वाक्यम. तुम्हाला वाक्यमचा अर्थ कळतो म्हणजे सेंटेन्स. वचः उक्तीही जरी नाही कळलं तरी वाक्यमवरनं तुम्ही लिहू शकता. वाक्यमसाठी बघा कुठला शब्द आहे? वचनम. वचनम. ओके, आता बघा श्लोक नंबर 4, स्तंभमेलनम कुरुत. आता बघा श्लोक नंबर 4 काय आहे? शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. तर तुम्हाला या श्लोकाचा अर्थ माहितीच आहे. आता बघा, शतेषु, शतेषु जायते शूरः, सहस्रेषु च पंडितः, दशसहस्रेषु, एकदा बघा परत, दशसहस्रेषु वक्ता. त्यामुळे दशसहस्रेषु वक्ता दाता भवती वा न वा. सो दाता तसंच राहील इकडे. हे मॅच द कॉलम झालंय आपलं. कस्मिन कह गुणः वर्तते इति लिखत. म्हणजे कोणाचे काय गुण आहेत ते आपल्याला इथे लिहायचे. हे सुद्धा मॅच द कॉलम आहे, फक्त त्याने हॉरिझॉन्टल दिलेलं आहे. आता बघा, शूरे म्हणजे जो शूर आहे त्याला कुठला बरं गुण शोभून दिसेल? तर शौर्यम. शूराला शौर्यम. पंडिते, जो पंडित आहे, जो विद्वान आहे, त्याला पांडित्यम. भाषण निपुणे म्हणजे जो भाषणात निपुण आहे, ज्याचं भाषण एकदम छान आहे, त्याला वक्तृत्वम. वक्तृत्वम म्हणजे स्पीच किंवा इलोक्युशन. उदारे, जो उदार मनाचा आहे, त्याला काय सूट होतं? दातृत्वम. सो उदारे दातृत्वम म्हणजे देण्याची भावना. आता बघा समानार्थी शब्द लिखत. दाता, दातासाठी समानार्थी शब्द दानशूरः. शूरः साठी वीरः, जो वीर आहे, वीर पुरुष. आणि पंडितः, पंडितः म्हणजे विद्वान. पंडितः म्हणजे विद्वान. ओके, आता बघा श्लोक नंबर 5 काय बरं आहे? श्लोक नंबर 5, लोभाविष्टो नरो वित्तम वीक्षते मीन्स टू सी, न तू संकटम दुग्धम पश्यति मार्जारो न तथा लगुडा हतिम. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जो लोभानी आविष्ट आहे, जो ग्रीडी माणूस आहे, त्याला फक्त पैसे दिसतात, पण
त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते दिसत नाहीत. तसंच मांजरीचं आहे, तिला फक्त दूध दिसतं, पण नंतर जो मार पडणार आहे तिला ते दिसत नाही. सो वीक्षते मीन्स टू सी, न वीक्षते मीन्स नॉट टू सी. सो मंजूषायाः आधारेण स्तंभपूरणं कुरुत. सो ही जी मंजूषा आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे आपल्याला आन्सर्स दिलेत त्याच्याने आपल्याला हे ब्लँक्स भरायचेत. आता बघा, नरह म्हणजे मनुष्य, मार्जारह म्हणजे कॅट, मांजर. सो नरह वीक्षते मीन्स नरह काय बघतो, नरह काय बघतो तर वित्तम. वित्तम म्हणजे धनम, वित्तम ते बघतो. पण त्याला काय दिसत नाही तर त्याला संकट त्या पुढची दिसत नाहीत. म्हणजे जर कोणी चोरी करणार असेल तर पुढे बाबा त्याला पोलीस घेऊन जातील, त्याला मार पडेल, तो तुरुंगातच राहील, ही पुढची संकटे त्याला दिसत नाहीत. तसंच मार्जारहला काय दिसतं, वीक्षते दुग्धम, पण तिला पुढचं काय दिसत नाही, लगुडा हतीम, म्हणजे तिला पुढचा मार दिसत नाही. ओके, आय होप इट इज क्लिअर. नरस्य विशेषणम किम, मनुष्याचे विशेषण इथे काय बरं दिलेलं आहेत तर जो मनुष्य आहे तो काय आहे, लोभाविष्टो. पण आपल्याला इकडे प्रथमा विभक्तीत लिहायचं आहे. सो लोभाविष्टः, नरस्य विशेषणम लोभाविष्टः, अँड गिव्ह फुल स्टॉप. ओके, नरस्य विशेषण लोभाविष्टः. समानार्थक शब्दान लिखत. आता बघा, नरह, नरह मीन्स मनुष्य, वित्तम मीन्स धनम, वीक्षते मीन्स टू सी, टू सीला आपण काय बोलतो, पश्यती. संकटम मीन्स विघ्नः, आपण म्हणतो ना विघ्न, वक्रतुंड महाकाय, आपण त्या श्लोकामध्ये म्हणतो की मला विघ्नरहित कर, माझे सगळे विघ्न दूर कर, असं. विघ्न, विघ्नेश्वर है ना, विघ्नहर्ता. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, जो विघ्नाचं हरण करतो, विघ्नहर्ता, तो गणपती. दुग्धम, दुग्धमला क्षीरम, हा नवीन शब्द असेल, लक्षात ठेवा. क्षीरसागर वगैरे जर तुम्ही कधी ऐकलं असेल. दुग्धम क्षीरम. मार्जारह बिडालह, मार्जारह बिडालह, ब बिडालह. लगूढः काष्टम, लगूढः काष्टम. आहतीः प्रहारः, आहतीः प्रहारः, मारणे. ओके, नाव श्लोक नंबर 6. एकवाक्येन उत्तरत. श्लोके क्रियापदे के म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत. सो श्लोके क्रियापदे के. अपारे काव्यसंसारे कविरेकः प्रजापतिः यथा यस्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते. सो रोचते आणि परिवर्तते. श्लोके क्रियापदे रोचते, परिवर्तते. अपारे काव्यसंसारे कह प्रजापतिः, अपारे काव्यसंसारे कवीः. कहच्या तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे, कवीः प्रजापतीः, अँड गिव्ह फुल स्टॉप. ओके, बस हे दोनच आहे त्याच्यामध्ये. श्लोक नंबर 7. विशेषणम लिखत फलानी. आता ती फलानी बरं कसे आहेत तर त्याचं हे विशेषण आहे. कुठलं, अपक्वानी फलानी, अपक्वानी फलानी, तिकडे संधी होती. विशेषणम लिखत अपक्वानी फलानी, अपक्वम फलम असं येईल, पण इकडे फलानी म्हटलंय म्हणून आपल्याला ते विशेषण विशेष्यप्रमाणेच चालतं. सो अपक्वानी फलानी, अपक्वः अपक्वम असं नका लिहू. विशेषण कधी पण विशेष्याप्रमाणेच चालतं, दे गो हँड इन हँड. सुभाषिते आत्मनेपदी क्रियापदम किम. तर बघा, सुभाषितामध्ये आत्मनेपदी क्रियापद काय आहे, विंदते. विंदते म्हणजे असणे. हे बघा, विंदते. पूर्ण वाक्यात लिहा. सुभाषिते आत्मनेपदी क्रियापद विंदते. सत्यम वा असत्यम लिखत मीन्स ट्रू ऑर फॉल्स.
मनुजः अपक्वेभ्यः फलेभ्यः रसम विंदते. आता ह्याच्यासाठी तुम्हाला श्लोकाचा अर्थ जाणणे महत्त्वाचं आहे. आता जो माणूस आहे तो अपक्व म्हणजे अनराईप फ्रूट्सपासून रस घेतो का, तर नाही, असत्यम है ना. हे बघा इथे वनस्पतेरपक्वानी फलानी प्रचिनोती यः विंदते न रसम तेभ्यः. त्याला त्याच्यातून रस मिळत नाही. बीजम च अपि विनश्यती. त्यामुळे त्याला अपक्व फळापासून काय मिळतो, रस मिळत नाही. सो इट इज असत्यम. अपक्व फलानी चित्वा, अपक्व म्हणजे जे अनराईप फ्रूट्स आहेत त्याला प्लग करून चित्वा बीजस्य विनाशः भवति आम विनाशः भवति. जर तुम्ही अनराईप फ्रूट्स काढले तर त्याच्यामधनं जे बीज आहेत, सीड्स आहेत, त्यांचं सुद्धा काय होणार आहे, तर नाशच होणार आहे. तो विनाशः भवति आम सत्यम. सत्यम गिव फुल स्टॉप. असत्यम म हलंत यू गिव, कारण की तो म शेवटी असणार आहे म्हणून असत्यम. ओके. श्लोक नंबर 8 खूप छान आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं चाणक्य नीतीमधला हा श्लोक आहे. न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम. वर्तते विद्यते हे दोन काय आहेत बरं, क्रियापद आहेत आत्मनेपदी. देवः कुत्र वर्तते, देवः भावे वर्तते. कुत्र, आता तुम्ही कारक आपण अभ्यासलेलं आहे, तर कुत्र, कुत्र काय दाखवतं, सप्तमी विभक्ती अधिकरणम. त्यामुळे आन्सर तुमचं काय येणार, सप्तमी विभक्तीमध्येच येणार. सो भावे, देवः भावे वर्तते. देवः काष्ठम पाषाणः इति शब्दानाम अमरकोशपंक्तीः लिखत. आता बघा अमरकोशः पंक्ती ही तुमचं पेज नंबर 75 आहे. त्याच्यामध्ये फक्त काष्ठम, काष्ठमला समानार्थी शब्द त्याने दिलेला नाही आहे, जो की आहे दारू. दारू म्हणजे लाकूड, काष्ठम. तर आपण लेट्स गो ऑन टू 75 पेज नंबर. भरपूर खाली आहे नाही का. (73, 74 अँड हिअर इट इज 75). सो त्याने काय म्हटलंय आपल्याला, देवः साठी आपल्याला काय पाहिजे, हे पाहिजे देवः आणि पाषाणः साठी, बरोबर. आता बघा देवः अमरकोशः कंठस्थीकरणार्थम अस्ति आणि त्याचा इकडे विग्रह पण दिलेला आहे. तर देवः साठी समानार्थी शब्द बघा, अमरा, निर्जरा, देवाश्रीदशा, विबुधाहा, सुराहा. आता ह्याच्यामध्ये बघा किती किती शब्द आलेत. अमराहा, निर्जराहा, देवाहा, इकडे संधी झाली आहे, त्रिदशाहा, विबुधाहा, सुराहा. हे देवासाठी काय आहेत, अमरकोशामधील समानार्थी शब्द आहेत. आता बघा पाषाणः म्हणजेच काय, दगड. पण अजून बघा किती शब्द आहेत, अश्मा, ग्रावा, शिलाखंडः, पाषाण प्रस्तरोपलाहा. आता बघा इथे पण तुम्हाला संधी दिसेल. आता बघा अश्मा, ग्रावा, शिलाखंडः, पाषाणः, प्रस्तरः आणि उपलः. म्हणजेच काय, प्रस्तरः, तुम्ही कधी प्रस्तर लेख वगैरे असे जर कधी शब्द ऐकले असतील तर तुम्हाला कळेल की म्हणजे जे दगडावर लिहितात है ना, त्याला बोलतात प्रस्तर लेख वगैरे. उपलह म्हणजे सुद्धा दगड. सो तुम्हाला हे 2 आन्सर्स म्हणून तिकडे लिहायचे आहेत, अशेच्या असे. ओके, नाऊ लेट्स गेट बॅक टू आवर पेज. वेट आलोच येस, वी आर बॅक. ओके, सो तुम्हाला कळलेलं आहे. ओके, काष्ठमचं मी तुम्हाला सांगितलंय दारू, लाकूड. जालरेखाचित्रम पूरयत सप्तम्यंतपदानी म्हणजे सप्तमी अंतपदानी, म्हणजे तुम्हाला सप्तमी विभक्तीमध्ये लिहायचं आहे. आता देवः वर्तते, आपल्याला त्याने सांगितलंय देवः वर्तते. कुत्र वर्तते, भावे वर्तते. न वर्तते, कुत्र न वर्तते, काष्ठे, पाषाणे, मृण्मये. सो त्याने ऑलरेडी हे सप्तमीमध्येच दिलेले आहेत, तुम्हाला तेच फक्त लिहायचं आहे. आता बघा, न
देवः न वर्तते. कुत्र न वर्तते? न काष्ठे, न पाषाणे, न मृण्मये. वर्तते, देवः वर्तते, म्हणून इकडे न लिहिलेला नाहीये. देवः वर्तते. कुत्र वर्तते? भावे वर्तते. अंडरस्टूड? आता सर्वेषां सुभाषितानां सरलार्थं माध्यमभाषया लिखत अपितु स्पष्टीकरणमपि लिखत. तर सरळ अर्थ तुम्ही सिम्पल सेंटेन्समध्ये लिहू शकता, पण जेव्हा तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये एखादं तुम्हाला समजलेलं एक्झाम्पल घालू शकता किंवा तुम्ही त्याला थोडं अजून इलॅबोरेट करून सुद्धा लिहू शकता. सो मी तुम्हाला ऑलरेडी याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इंग्लिशमध्ये प्लस मराठीमध्ये. सो ते तुम्ही तुमच्या फक्त लँग्वेजमध्ये एकत्र करून लिहा. ओके. आता बघा त्यानंतर पंचदश वाक्यानि आत्मनेपदम. हा णकारस्य नकारः जे आहे ते मी तुम्हाला सेपरेट शिकवीन. ओके. पंचदश 15 सेंटेन्सेस आत्मनेपदी. सह बालकः भाषते तौ बालकौ भाषेते ते इते अन्ते. ओके. सह तौ ते इते अन्ते. भाषते भाषेते भाषन्ते. सह बालकः तौ बालकौ ते बालकाः. म्हणून बालकः एकः अस्ति अतः भाषते. बालकः द्वौ अस्ति अतः भाषेते. बालकः प्लुरलमध्ये बहुवचनम अस्ति ते बालकाः अतः भाषन्ते. जसं आपण म्हणतो सह बालकः गच्छति तौ बालकौ गच्छतः ते बालकाः गच्छन्ति. तसंच हे फक्त काय आहे तर आत्मनेपदीमध्ये आहे. हे त्याचे प्रत्यय आहेत ते इते अंते. जेव्हा आपण भाषासूत्रम 3 बघू त्यावेळेस मी हे तुम्हाला डिटेल्डमध्ये एक्सप्लेन करेन. सा कन्या भाषते. आता बघा सा बिकॉज इट इज स्त्रीलिंगी. सा ते ताहा. कन्या कन्ये कन्याः मालाप्रमाणे. बालकः देवः प्रमाणे. भाषते भाषेते भाषन्ते. सा कन्या भाषते ते कन्ये भाषेते ताः कन्याः भाषन्ते. बरोबर. तद अपत्यम भाषते. तद ते तानी. अपत्यम अपत्ये अपत्यानी. लाईक वन नपुंसकलिंगी. वनम वने वनानी. त्यांनी वर्ब म्हणजेच क्रियापद सगळीकडे सेम ठेवलंय. फक्त तुम्हाला इकडे पुल्लिंगी करून दाखवलंय, इकडे तुम्हाला स्त्रीलिंगी करून दाखवलंय आणि इकडे तुम्हाला त्यांनी नपुंसकलिंगी करून दाखवलंय. तद अपत्यम ते अपत्ये तानी अपत्यानी. तद अपत्यम भाषते ते अपत्ये भाषेते तानी अपत्यानी भाषन्ते. त्वम. आता बघा इकडे त्वम युष्मद त्वम युवाम यूयम आणि इकडे अस्मद सर्वनाम. हां. त्वम भाषसे. से इथे द्वे. तर बघा त्वम भाषसे युवाम भाषेथे यूयम भाषद्वे. तसंच गच्छति गच्छतः गच्छन्ति गच्छसि गच्छतः गच्छथ. आता बघा इकडे गच्छामि गच्छावः गच्छामः पण ते परस्मैपदीसाठी. इकडे काय होणार? अहम भाषे आवाम भाषावहे वयम भाषामहे. अर्थ सेम राहणार. मी, आम्ही दोघं, आपण सर्वे. फक्त आत्मनेपदी क्रियापदं वेगळी असतात त्यांचे प्रत्यय, त्याप्रमाणे ते इथे प्रत्यय लागलेत. अहम वंदे आवाम वंदावहे वयम वंदामहे. वंदसुद्धा आत्मनेपदी धातू आहे. तो कसं? वंदते वंदेते वंदन्ते वंदसे वंदेथे वंदध्वे वंदे वंदावहे वंदामहे. तसंच त्याने इकडे भाष टू स्पीक त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्वम भाषसे युवाम भाषेथे तुम्ही दोघे आणि तुम्ही सर्वे. यूयम भाषध्वे. अहम भाषे मी. आवाम भाषावहे आपण दोघं. वयम भाषामहे आपण सर्वे. अंडरस्टूड? तर तुम्हाला इकडे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग भाष तुम्हाला त्यांनी धातू दिलाय आणि इकडे युष्मद सर्वनाम, इकडे अस्मद त्याचं तुम्हाला त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. असे पंचदश वाक्यांनी तुम्हाला ह्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत. ती तुम्ही अभ्यासा.
ह्याच्यावरचं जे डिटेल्ड आहे ते मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार म्हणजे सांगणारच. तोपर्यंत हा तुम्ही अभ्यास करत राहा. इफ यू हॅव एनी डाऊट रिलेटेड टू दिस सुभाषित, टू दिस एक्सरसाइज, डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. स्टडी हार्ड. Share this video with your friends. Thank you so much. Do like, share and subscribe. Jayatu Sanskrutam, Jayatu Bharatam.